इथे मी बेसनचे लाडू बनवायला कोणतेही पाक घातलेला नाही आहे. अगदी झटपट असे हे बेसनचे लाडू बनतात. बघू शकता किती छान असे हे बेसनचे लाडू झालेले आहे. खूप मस्त असे लागतात. चला मग वेळ न घेता पटकन रेसिपीकडे वळू. त्यासाठी मी इथे 1 वाटी तूप गरम केलेलं आहे. इथे तूप मी आत्ताच म्हणजे फ्रेश बनवलेलं होतं. त्यामध्ये मी इथे 2 वाट्या बेसन घालणार आहे. बेसन म्हणजे हे आपण ना बाहेरून विकत आणण्यापेक्षा डाळ आणून दळून घेतलं आणि थोडंसं असं जाडसर दळलं ना की त्याचे लाडू खूप मस्त असे होतात. तर तुम्ही देखील डायरेक्ट मार्केटमधलं बेसन आणायच्या आधी डाळ दळून घ्या. अशा पद्धतीने ना हे आपल्याला बेसन जे आहे ना अगदी मंद गॅसवरच म्हणजे अगदी स्लो गॅसवरच आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचे आहे. कंटिन्यू हे फिरवत आपल्याला ना बेसन घालून घ्यायचं आहे. जसं जसं हे बेसन कोरडं होईल जाईल ना तसं आपल्याला थोडं थोडं तूप घालून आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे. हे बघा, आणि हे बेसन भाजलं ना की मस्त असा खमंग ह्याचा बेसनचा भाजलेला सुगंध पसरतो. खूप छान असे हे बेसनचे लाडू बनतात. जास्त वेळ पण नाही लागत. पण एक मात्र आहे की बेसन भाजताना काळजी घ्यायची, कुठेही म्हणजे गॅस फास्ट नाही करायचा आहे किंवा हे भाजताना बिलकुलही थांबायचं नाही. हलक्या हाताने फिरवत आपल्याला हे बेसनचे लाडूचं जे बेसन आहे ते भाजून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त असा हा बेसनचा कलर आलेला आहे. पण इथे आपल्याला हे अजून थोडंसं भाजा म्हणजे साधारणतः बारीक गॅसवर 10 ते 15 मिनटं मी भाजलेलं आहे. पण बिलकुलही कुठे एकदाही गॅस फास्ट केलेला नाही. जर तुम्ही असं गॅस फास्ट केला ना तर बेसनचे लाडू आहे ना ते थोडेसे कडवट लागणार. त्यामुळे इथे मी ना बारीक गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. मी हा जे बेसन भाजण्याचा जे स्टेप आहे ती पूर्ण तुम्हाला शेअर करते. कारण का माहिती आहे, व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण व्यवस्थित असं हे बेसन भाजलं जाईल आणि बेसनचे लाडू आपले मस्त असे बोलणार, कुठेही कडू किंवा टेस्ट त्यांची बिघडणार नाही. टेस्ट मात्र अप्रतिम अशी लागणार आहे. खूप छान असे हे बेसनचे लाडू बनतात. तुम्ही देखील मस्त असे हे बेसनचे लाडू बनवू शकता. एकही बेसनचा लाडू चिपकणार नाही किंवा तुटणार नाही. हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त असं आपलं हे बेसन भाजून झालेलं आहे. कलर बघा किती छान असा गोल्डन कलर आलेला आहे बेसनला. अशाच पद्धतीने ना आपल्याला बेसन हे बाकीचे जे आहे ना ते देखील भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर मी त्याच कढईमध्ये अजून 2-3 चमचे तूप घेतलेलं आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहे. जसे की काजू, बदाम, मनुका. हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी काहीही हरकत नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, नाही तर स्किप करू शकता. इथे मी पूर्ण साधारणतः बेसन ना अर्धा किलो बेसन भाजून घेतलेलं आहे आणि त्यासाठी मी पाव किलोच्या थोडं वरती असं तूप म्हणजे साधारणतः अर्धा किलोला थोडंसं कमी म्हणजे 300 ते 400 ml ना मी तूप मला वापर केलेला आहे. त्यानंतर अगदी 1-2 मिनटासाठी हे आपल्याला बारीक गॅसवर ड्रायफ्रूट आहे ना ते भाजून घ्यायचे आहे. ड्रायफ्रूट देखील भाजताना अगदी बारीक गॅसवर भाजायचे आहे. आणि हे बेसन जे आहे ना आपल्याला जे आपण भाजून घेतलेलं आहे अगदी थंड होईपर्यंत आपल्याला हे बेसन तसंच परातीमध्ये किंवा पसरत भांड्यामध्ये हवेशीर असं ठेवायचं आहे. बिलकुलही आपल्याला इथे गरम गरम बेसनमध्ये आपण पाक बनवणारच नाही आहे लाडूसाठी. त्यामुळे इथे तुम्ही गरम असताना कोणत्याही साखरचा वापर वगैरे करायचा नाही आहे. थंड झालं ना नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे. पण इथे मी पूर्ण थंड होईपर्यंत साखर इथे मिक्सरला लावून घ्यायची आहे. साधारणतः मी तुम्हाला जिथे इथे गोड केवढं प्रमाण आवडतं ना त्यानुसार तुम्ही इथे साखरेचा वापर करू शकता. इथे मी 3 वाट्या ती म्हणजे वाट्या ह्या छोट्या होत्या साधारणतः पाव किलोच्या वरती म्हणजे 300 ग्रामपर्यंत इथे 3 ते 350 ग्राम इथे मी पिठी साखर वाटून घेतलेली आहे. बेसन देखील आपलं हे बघा थंड झालेलं हलकंसं कोमट म्हणजे अगदी हाताला न चटका लागेल असं असताना आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण साखर मिक्सरला जे बारीक वाटून घेतलेली आहे अगदी फाईन अशी ही पावडर करायची आहे.
ही साखर आपल्याला ह्याच्यामध्ये पूर्ण अशी पसरून घ्यायची. पण लक्षात ठेवायचे, गरम असताना आपल्याला इथे साखरेचा वापर करायचा नाही आहे. जर तुम्ही गरम असताना जर ही साखर टाकली ना, तर साखर आहे ती मेल्ट होत जाणार आहे आणि जे बेसन जे आहे ना ते अगदी पातळ होत जाणार. आणि अशा पद्धतीने जर हे पातळ झालं ना, तर लाडू वळता येणार नाही. लाडू वळताना तुम्हाला खूप प्रॉब्लेम येईल. ते अगदी म्हणजे लाडू नाही, पेढ्यासारखे बनणार आहे. त्यामुळे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे की अगदी थंड झालं की आपल्याला इथे साखरेचा वापर करायचा आहे. कोणतंही साखरेचं पाक न बनवता इथे मी बेसनचे लाडू बनवलेले आहे आणि हे खूप मस्त लागतात, खायला खूप छान लागतात. मग काय, साखर पूर्ण घातल्यानंतर व्यवस्थित असं हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे बघा, व्यवस्थित मिक्स झालं ना की आपले लाडू जे आहे ना ते खूप छान असे लागतात. पण लक्षात ठेवायचं आहे, मिक्स करताना व्यवस्थित मिक्स करायचं. जर तुम्ही हे व्यवस्थित मिक्स नाही केलं तर जे लाडू आहे ते खाताना कुठेतरी गोड किंवा कुठे कमी गोड असा हा पदार्थ बनणार. त्यामुळे आपल्याला इथे मिक्स करताना काळजी घ्यायची आहे की व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. हे बघा, जसं की हातालावर असं चुरगळून ना हे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले ना, तुमचे देखील लाडू खूप छान बनतील, बिलकुलही चिपकणार नाही. आणि हे बघा किती छान असे वळले जातात. लाडू वळताना बेसनचे बिलकुलही त्रास होत नाही, फटाफट वळले जातात, बिलकुलही वेळ नाही लागत. आणि फक्त आपल्याला बेसन जर व्यवस्थित भाजलं ना, त्यासाठीच आपल्याला थोडासा वेळ लागतो. आणि बेसनचे लाडू बनवायला बिलकुल वेळ नाही लागत, फटाफट बनतात. तुम्ही बघू शकता, हातावर अगदी 1-2 वेळा असं मूठ बनवली ना की 1-2 वेळा असं हातावर गोल फिरवलं की मस्त असे आपले हे बेसनचे लाडू बनतात. आणि तुम्ही बघू शकता किती छान असे आपले हे बेसनचे लाडू बनत आहे. अगदी गोल असे हे बेसनचे लाडू बनतात, खूप मस्त लागतात. आणि तुम्ही देखील नक्की बनवा. आणि हो, जसं की मी तुम्हाला सांगितले तशाच तुम्ही देखील टिप्स या फॉलो केल्या ना, तर लाडू खूप छान आणि अप्रतिम असे लागतील, सर्वांनाच आवडतील. आमच्या घरात तर हे बेसनचे लाडू सर्वांनाच आवडतात. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान असा गोल आकार आलेला आहे. अगदी म्हणजे हलक्या हाताने इथे फिरवत राहिलं ना की, आणि तूप देखील किती रिलीज झाले तुम्ही बघू शकता. इथे मी तुपाचा वापर पण जास्त केलेला नाही, तरी देखील आपले हे किती बेसनच्या लाडूला शाईन आलेले आहे, तुम्ही बघू शकता. अशाच पद्धतीने मी बाकीचे देखील बेसनचे लाडू बनवलेले आहे. घरामध्ये तर सगळ्यांनाच आवडले. तुम्हाला देखील आवडेल तर नक्की तुम्ही ही बेसनची लाडूची रेसिपी ट्राय करा, कोणताही पाक न वापरता. आणि आजची जर तुम्हाला बेसनची लाडूची रेसिपी आवडली असेल ना, तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हे बघा किती मस्त असे आपले हे बेसनचे लाडू झालेले आहे आणि दिसायला पण किती सुंदर असे झालेले आहे. कलर टेक्स्चर पण अगदी परफेक्ट असा झालेला आहे आणि खायला तर खूपच मस्त झालेले. आणि हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की किती मस्त असे हे बेसनचे लाडू आहे. चला मग तुम्ही देखील नक्की हे बेसनचे लाडू बनवा. आणि रेसिपी जर आजची आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.